ज्याला समजले त्याची शिवाजी महाराज. थिएटरमध्ये रिलीज होणार होती पण नाही झाली. काय फिलिंग आहे? प्रत्येक डायरेक्टरला वाटतेच की आपली कलाकृती 75mm मोठ्या पडद्यावर दाखवून हो. येते. त्यांना फायनान्सला आम्ही खूप फिरलो. त्याचं जे मिसइंटरप्रिटेशन झालं कुठेतरी, म्हणजे आपण लोकांना समजवण्यात कमी पडलोय. एक संपूर्ण फिल्म बघितल्यावरच आपण त्याच्यावर भाष्य करायला पाहिजे. तुम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीबद्दल काय सांगाल? ज्या प्रकारे साऊथमध्ये बिग बजेट मूवी येत आहेत, जेवढे हिट होते, जेवढे बिझनेस होते, तसं मराठीमध्ये होण्यासाठी काय गोष्टी होणं गरजेचं आहे? साऊथच्या कधीच मूवी क्रॅश नाही होत. येस. प्रत्येक ठिकाणी एक आल्यानंतर त्याला गॅप मिळतो. खाली 5वी शिकणारा मुलगा आहे, त्याला क्लासमध्ये सर्व लोक अफजल खान म्हणून चिडवतात. ॲक्च्युली बराचसं जे ट्रोलिंग झालेलं किंवा जे निगेटिव्ह कमेंट्स येत होते ते बऱ्याच जणांचं म्हणणं ह्याच्यावरून हेच होतं की टायटलवरून होतं की कुठेतरी ते सेक्युलरिझमकडे जात आहे वगैरे. संपूर्ण जो शिवाजी महाराज आहे तो खालीच आहे. ओके. म्हणजे काय होतं की आपण आपल्या जवळच्याच माणसाला एकेरी या शब्दाने संबोधतो. खूप सेन्सिटिव्ह झालेलं आहे सर्व तिकडे. आज छोट्या छोट्या गोष्टीवर आपण रिॲक्ट लवकरच होतो. सर, तुम्हाला काय वाटतं असं जे सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, जसे जे इतिहासावरती बनतात किंवा रिलिजनवरती बनतात, तर त्याच्याकडे प्रेक्षकांनी कसं बघितलं पाहिजे? ज्या प्रकारे साऊथमध्ये बिग बजेट मूवी येत आहेत किंवा जो त्यांना जेवढे हिट होतं, जेवढे बिझनेस होतं, तसं मराठीमध्ये होण्यासाठी काय गोष्टी होणं गरजेचं आहे? नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? बस बढिया. अच्छा सर, तुमचा खालिद का शिवाजी हा मूवी OTTवरती रिलीज झाला आहे, तर या मूवीबद्दल काय सांगाल? आणि हे जे टायटल आहे त्यामागचा तुमचा थॉट काय होता? आता आपण ही 3 स्ट्रीमला होत आहे OTTला. ओके. एक ॲपल TV आणि एक बुक माय शो आणि एक यूट्यूब मूव्ही म्हणून, या 3 ठिकाणी याच्यावरती दाखवता येते. लोक बघतायत. ओके. आणि खालिद का शिवाजी खरं तर हे आत्ता 2024 रिलीज होणार होती, त्या नाही झाली आहे त्याच्यानंतर. आणि टायटल जे आहे खालिद या संपूर्ण या पात्रावर ते टायटल आहे. ओके. ती थिएटरमध्ये रिलीज होणार होती पण नाही झाली, तर काय फिलिंग आहे? म्हणजे ॲज डिरेक्टर, म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं की आपण जी कलाकृती केली आहे त्याच्यात मागे खूप मेहनत असते, ती मोठ्या पडद्यावरती दिसली पाहिजे, पण ते काही कारणाने नाही झाले, तर काय फिलिंग आहे? प्रत्येक डायरेक्टरला वाटतेच की आपली कलाकृती 75mm मोठ्या पडद्यावर दाखवून येते. कारण की त्या स्केलवर ती बनवण्यात आली होती. म्हणजे असंही नाही की आपण TV साठी या यूट्यूबसाठी ती फिल्म नव्हती बनवली. खरं तर यूट्यूब आणि याच्यासाठी बनवली, तर वी हॅव हॅपी अबाउट दॅट. ओके. पण एक प्रोजेक्शन म्हणून आपण त्या लेवलची ती फिल्म बनवली होती. त्याच्यामुळे पण एक समाधान पण आहे की आपलं काम लोक बघतायत. म्हणजे एक असंच वाटतं ना की कलाकृती कुठे पोचायला पाहिजे. हो, बरोबर. आणि फायनली लोक बघतात आणि खूप चांगलं रिॲक्ट होत आहेत, तर तो आनंद जास्त आहे. आता OTTवरती रिलीज झाले तर काय रिस्पॉन्स आहे? कसा? खूप छान. लोक लिहित आहेत, भरभरून लिहित आहेत. ओके. की तर ते त्यांचं बघणं, म्हणजे मी तेव्हाही, म्हणजे माझं म्हणणं तेच आहे की कोणतीही गोष्ट आपण, ठीक आहे, एक आपण चांगली किंवा वाईट गोष्ट, पण ती बघून आपण रिॲक्ट व्हायला पाहिजे. ओके. ते बघणं फार महत्वाचं आहे. सर, ही ट्रू स्टोरी आहे की काल्पनिक आहे? नाही, काल्पनिक आहे. ही काही ऐतिहासिक फिल्म नाही. मी क्लिअरली सांगतो, ही काही ऐतिहासिक फिल्म नाही. हे खालिद या पात्रावर आहे. ओके. खालिद 5वी शिकणारा मुलगा आहे, त्याला क्लासमध्ये सर्व लोक अफजल खान म्हणून चिडवतात. आणि त्याच्यात त्याला प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नाचा तो शोध घेतो. त्याच्या आईला, आजीला, वडिलांना, सरांना विचारतो. ओके. आणि त्याच्यातून त्याला शिवाजी महाराज भेटतात का, ती ही खरी कथा आहे खालिद का शिवाजी. ॲक्च्युली बराचसं जे ट्रोलिंग झालेलं किंवा जे निगेटिव्ह कमेंट्स येत होते ते बऱ्याच जणांचं म्हणणं ह्याच्यावरून हेच होतं की टायटलवरून होतं की कुठेतरी ते सेक्युलरिझमकडे जात आहे वगैरे. तर तुमचं काय थॉट आहे? हा टायटल तसं काही नाही. ॲक्च्युअल टायटल जे आहे त्याचं, म्हणजे काही लोकांचा अक्षर की बा एकेरी शब्द शिवाजी किंवा हा जो होता त्याच्यामध्ये. पण आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल की संपूर्ण जो शिवाजी महाराज आहे तो खालीदचा आहे. ओके. म्हणजे काय होतं की आपण आपल्या जवळच्याच माणसाला एकेरी या शब्दाने संबोधतो. जसं आपल्या आईला, विठ्ठलाला. आणि खालिदसाठी शिवाजी महाराज फार जवळचेच आहेत. त्याच्यामुळे खालिद हा त्या खालिदसाठी त्यांचा शिवाजी आहे. ओके. सर, याची कास्टिंगची प्रोसेस काय होती आणि तुमचं काय विजन होतं?
कास्टिंग ऍक्च्युअली कास्टिंग खूप लंबी चालली आहे फिल्मची, कारण की ही याची जी भाषा आहे या फिल्मची ती आमची वराडी भाषा आहे, ओके. विदर्भ. अच्छा. त्याच्यामुळे मी एक पूर्ण एक डोक्यात होतं की तिकडचे जास्त लोकल आर्टिस्ट घ्यायला पाहिजे की भाषेला घेऊन. आणि इकडचे पण काही आर्टिस्ट आहेत त्याच्यामध्ये. प्रियदर्शन जाधव, कैलाश वाघमारे, भरत गणेशपुरे, स्नेहलता तागडे, सुषमा देशपांडे आणि क्रिश मोरे ज्यांनी खालीदचा रोल केला. ओके. आणि 75% 80 मला वाटतं 95% लोकल आर्टिस्ट त्याच्यात आहेत. आणि प्रोसेसमध्ये फार कास्टिंग 1 वर्ष त्याची कास्टिंग चालली. ओके. आणि लोकल पूर्ण अकोला, नागपूर, भंडारा, वर्धा प्रत्येक ठिकाणी लोकलला कास्टिंग करण्यात आली. एक टीम माझी पूर्ण कास्टिंग करत होती. ओके. आणि शूटिंगचा पिरियड किती होता? संपूर्ण फ्रेड याचं 21 days मध्ये शूट झालं, पण त्याचं प्री खूप लंबा 1-1.5 वर्ष चाललंय त्याचं. ओके. ओके. आता हे जे टॉपिक आहेत ना ते थोडे सेन्सिटिव्ह आहेत. ओके. तर मग आधीच तुम्हाला काही कल्पना होती किंवा काय रिस्पॉन्स मिळेल, कसा मिळेल? नाही, ज्याने आम्ही कथा ऐकत होतो, म्हणजे ही काय होतं की जेव्हा लिहिल्या गेली आणि त्यांना फायनान्सला आम्ही खूप फिरलो, ओके. प्रोड्युसरला, सर्वांना कथा तर आवडत होती, पण तेव्हा ते कळत होतं की हे काहीतरी आपण चांगलं सांगत होतो. आणि माझ्या टीमला पण तो विश्वास होता की आपण चांगलं करतोय काहीतरी. ओके. ओके. सर तुमची डिरेक्शनची काय प्रोसेस असते? नाही, डायरेक्शनचं असंच आहे की एखादा सब्जेक्ट आपल्याला काहीतरी गोष्ट मांडायची आहे, हा एक थॉट यायला पाहिजे. त्या थॉटला नंतर मग त्याच्यावर प्रॉपरली एक टीम, माझी एक रायटिंग टीम आहे, तो प्रॉपर आपल्याला एक स्क्रीन प्लॅन ते लिहून मग आपल्याला ते त्या प्रकारे तो विचार मांडता येईल, एक थॉट प्रोसेस. ओके. तुम्हाला काय वाटतं की हा चित्रपट बघितल्यानंतर लोकांनी काय मेसेज घेऊन गेले पाहिजेत? नाही, याच्यामध्ये ते ही फार एक शिवाजी महाराजाला आजच्या दिस करंट, म्हणजे ही फिल्म ही ऐतिहासिक फिल्म नसल्यामुळे ही कंटेम्पररी फिल्म आहे. ही आजची फिल्म आहे 2026ची, खालिद या पात्रावर. ओके. आणि ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजला आपण आज कोणत्या विचारांनी घ्यायला पाहिजे, ती खरं तर याची टॅगलाईन आहे. सरळ सर एका लाईनमध्ये मी सांगू शकतो की ज्याला समजले त्याचे शिवाजी महाराज. ओके. मग त्याचं जे मिसइंटरप्रिटेशन झालंय तर कुठेतरी म्हणजे आपण लोकांना समजवण्यात कमी पडलोय की काय? म्हणजे नाही, समजावण्यात नाही. एक ट्रेलर आला आणि काय होतं की आज खूपच सेन्सिटिव्ह झालेलं आहे सर्व तिकडे. आज छोट्या छोट्या गोष्टीवर आपण रिॲक्ट लवकरच होतो. येस येस. आणि सेन्सिटिव्ह एवढं वाढलंय की लगेच मग त्याचं सोशल मीडियावर ज्या प्रकारे रिॲक्ट होतात लोक, काय आहे की एक संपूर्ण फिल्म बघितल्यावरच आपण त्याच्यावर भाष्य करायला पाहिजे, मला असं वाटतं. बरोबर. पण एक छोटासा 1 मिनिटाचा ट्रेलर आणि त्याच्यावर मग प्रत्येक जण आपली आपली स्टोरी बनवतात. बरोबर. मी बघितला हा चित्रपट आणि प्रत्येकासाठी त्याचे शिवाजी वेगळे आहेत. हो. ओके. आणि त्याच्यातनं जो मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय तो खूप छान आहे. तर ते खूप आवडलं. पण हे बघितल्यानंतरच कळेल. बघायच्या आधी ट्रेलर वरून जर आपण काहीतरी इंटरप्रेट केलंय. नाही, आता तुम्ही चित्रपट पाहिला साहेब, मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला एंड प्रेडिक्ट होता का? म्हणजे असं वाटलं की तो एंड तसं जाईल? नाही नाही. म्हणजे सिनेमा बघत असताना आपल्याला कळत नाही की काय होणार समोर. येस येस. ती उत्सुकता वाढते की आता काय होणार, आता काय होणार. बरोबर. तर तेच आमचं म्हणणं आहे की चित्रपट पहिले बघा, म्हणजे आणि तो वाईट किंवा चांगला वी एक्सेप्ट इट. म्हणजे प्रत्येक रिॲक्शन द्यायला पाहिजे, आपण नंतरच रिॲक्ट व्हायला पाहिजे असं. परत येऊ शकतो हा सिनेमागृहात जर त्याची डिमांड वाढली? निश्चित, कारण की हे सिनेमा थिएटरमध्ये खूप एन्जॉय करता येईल. येस येस. बरोबर. कारण आपण मतलब सिनेमागृहात जातो त्यावेळी फुल फोकसने जातो आणि त्याचसाठी जातो. करेक्ट. आणि तो एक्सपिरियन्स एक वेगळाच असतो. हो. ओके. पुढचे काय प्रोजेक्ट्स वगैरे तुमचे? नाही, चालू आहेत, खूप सारे डोक्यात आहेत. सर तुमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत? माझ्याच काय, आज आपण एक महाराष्ट्रीयन असल्यामुळे महाराज आपल्यासाठी एक देवतच आहे खरं. आपण लहानपणापासूनच महाराजाच्या प्रेमातच आहोत. बरोबर. आपण लहान असताना चौथीमध्ये लहानपणापासून आपण किल्ले बनवणं किंवा आपण, आणि मी एक चित्रकार असल्यामुळे मी सांगितलं की मी लहानपणापासून महाराजाचं चित्र काढणं, घोड्याचं चित्र काढणं ते खूप इन्स्पायर्ड होतं माणसाला. ओके. आणि त्यानंतर मी जेस स्कूल ऑफ आर्टला आलो आणि त्या फिल्मचा विषय आला तर तेव्हा म्हटलं हा फार चांगला विषय आला माझ्याकडे, आणि त्यानंतर मी विचार केला की याच्यावर फिल्म व्हायला पाहिजे. सर जसं तुम्ही म्हणालात की प्री प्रोडक्शनचा एक पार्ट होता, त्याला 1-1.5 वर्ष गेलं, त्याच्यानंतर शूटिंगचा प्रोडक्शनचा 21 दिवसात झाली.
त्यानंतर जो पोस्ट प्रोडक्शनचा पार्ट असतो तो थोडा चॅलेंजिंग असतो आणि त्याबद्दल जास्त लोकांना नाही माहिती आहे. तर तो पार्ट काय असतो, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये काय काय गोष्टी होतात? नाही, सर्वात माझ्यासाठी तर मला वाटतं प्री हा खूप महत्वाचा आहे याच्यात. ओके ओके. लोकेशन वाईज आणि सगळ्या गोष्टी प्रीला जास्त, आणि प्री चांगलं झालं तर तुमचं शूट चांगलं होईल. प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शनमध्ये खूप महत्वाच्या गोष्टी असतात. साऊंड आहे, त्याचा DI आहे, त्याचं एडिटिंग आहे, मिक्सिंग आहे, सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर ती सेन्सॉरशिप असेल. हा, ते कम्प्लीट झाल्यानंतर आपण सेन्सरला जातो ती अख्खी फिल्म घेऊन. ओके. हा, मग ह्या फिल्मसाठी सेन्सॉरशिपमध्येच हे झालं? नाही, स्टार्टला तर सेन्सरशिपमध्ये नाही झालं तसं. ओके 2024 मध्ये ती सेन्सर झाली होती. ओके. सेन्सर झाली प्रॉपरली, ती सेन्सर झाली आणि सेन्सरनी काही त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन नव्हतं त्यावेळेस. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर कमेंट्स वगैरे आले किंवा ज्या प्रकारचे काही लोकांनी व्हिडिओज वगैरे बनवले त्याच्यानंतर? हा, ट्रेलरचेही पहिले आम्ही ही फिल्म जेव्हा सेन्सर झाली त्यानंतर खूप मोठ्या मोठ्या फिल्म फेस्टिवलला दाखवण्यात आली. ओके. म्हणजे अजंटा येरूळ फिल्म फेस्टिवल, हां हां आणखीन अनेक फेस्टिवलमध्ये तिथे खूप तिचं कौतुक झालं. हां हां. सर्वात म्हणजे कान्स फिल्म फेस्टिवलला, ओके. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट कान्स फिल्म फेस्टिवलला दरवर्षी 3 पिक्चर पाठवतात आणि त्याच्यात त्यांनी सेन्सर फिल्म सेन्सरवाली फिल्म घेतात त्याच्यामध्ये. ओके आणि गव्हर्नमेंटनीच ती फिल्म पाठवली होती कान्सला. ओके ओके. हां, आणि त्यानंतर आम्ही विचार केला त्याला रिलीज करायचं. आणि ट्रेलर आउट झाला तर ट्रेलर नंतर मग थोडा ज्या प्रकारे तो बस झाला त्याचा, लोकांना कुठेतरी असं वाटलं की कुठेतरी एक महाराज विरोधी किंवा मुस्लिम ची गोष्ट सांगणारी फिल्म आहे वगैरे वगैरे. OTT वरती रिलीज झाली आहे मूवी, तर काय म्हणजे अशी एक प्रतिक्रिया असेल जी तुमच्या कायमच्या लक्षात राहिली आहे, अशी कोणती आहे? नाही, OTTवर आल्यानंतर खूप लोकांचे फोन पण येतात आणि लोक लिहितही ते की त्यांना ऍक्च्युली ही फिल्म खरं तर थिएटरमध्ये पाहिजे होती. बरोबर. सर्वांचं तेच म्हणणं आहे, म्हणजे थिएटरमध्ये यायला पाहिजे होती. येस येस. ज्या प्रकारची ती दिसते किंवा ज्या प्रकारचा थॉट प्रोसेस आहे. कारण महाराजांवर खूप सारे फिल्म्स आलेले आहेत, पण ही काहीतरी वेगळी गोष्ट सांगते खालीच्या त्या प्रवासावर महाराजाबद्दलची. ओके. आणि ती आजची गोष्ट सांगते, ती महत्वाची आहे. आणि यामध्ये ज्याने खालिदची भूमिका केली आहे त्याने खूप छान केली आहे ते, म्हणजे स्पेशली ते असं ॲक्टिंग न वाटतं खूप नॅचरली वाटते. तर त्यामागे काय मेहनत घेण्यात आली होती? खालिदचं जे पात्र आहे ते क्रिश हा जो तो माझाच मुलगा आहे. अच्छा. आणि या रोलसाठी आम्ही खूप कास्टिंग थ्रू गेलो, खूप मुलं बघितले. हां हां. पण काय होतं की हा सर्वात महत्वाचा रोल असल्यामुळे तो नेहमीच माझ्यासोबत, मला वाटत होतं की त्याच्यावर खूप काम आणि प्रॉपरली ते 5-6 महिने 7-8 महिने वर्कशॉप चाललं त्याचं. अच्छा. आणि त्यांनी केलं, म्हणजे मन लावून काम केलं. खूप छान केले. येस. आता ते त्यांनी कसं काम केलं ॲज अ प्रेक्षक म्हणून प्रेक्षकांनी सांगावं. सर, तुम्हाला काय वाटतं असं जे सेन्सिटिव्ह टॉपिक आहेत, जसे जे इतिहासावरती बनतात किंवा रिलिजनवरती बनतात, तर त्याच्याकडे प्रेक्षकांनी कसं बघितलं पाहिजे? अशा प्रकारचे जे फिल्म बनतात, मला असं वाटतं की लोकांनी पहिले फिल्म बघायला पाहिजे, जर सेन्सर झाली असेल तर. म्हणजे माझी फिल्म ही आहे पहिली सेन्सर झालेली होती. ओके. म्हणजे असं नाही की सेन्सरशिप मधून आली नव्हती, सेन्सरनी यू सर्टिफिकेट तिला दिलं होतं. बरोबर. सेन्सर CBC एक बोर्ड आहे, एक बॉडी आहे सेन्सरशिप करण्यासाठी. काय झालं की आता रस्त्यावरची सेन्सरशिप जास्त चालू झालेली आहे, तर मला असं वाटतं कुठेतरी त्याला आळा बसायला पाहिजे. ओके. प्लस जे मूवी रिव्ह्यू देणारे आहेत किंवा रेटिंग देणारे, येस, त्यांना त्याच्याबद्दल तर काय की फिल्म बद्दल काहीच माहित नसतानाही तो रेटिंग काही पण त्याच्यामध्ये आपल्या स्टोऱ्या बनवतात त्याच्यामध्ये, आणि तो एक क्षणिक पार्ट असतो त्याचा, ते डाउनलोड करतात आणि त्याचा तो फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. ज्यांनी अजून ही मूवी बघितलेली नाहीये त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, मी तर एवढंच सांगेल की म्हणजे जेव्हा ट्रेलर आला होता त्यावेळेस मी ते सांगत होतो की फिल्म बघा पहिले. आणि आता मी सर्वांना अपील करतो तुमच्या माध्यमातून, फिल्म लोकांनी बघायला पाहिजे, जशी तुम्ही पाहिली. की पाहिल्यानंतर तो कळतं की आपल्याला की काय सांगते फिल्म करत. बरोबर. तर त्याच्यामुळे सर्व शिवप्रेमींना किंवा सर्वांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना सांगेल की पहिले फिल्म बघा आणि त्यानंतर रिॲक्ट करा. ओके. तुम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीबद्दल काय सांगाल, की ज्या प्रकारे साऊथमध्ये
बिग बजेट मूवी येत आहेत किंवा जो त्यांना जेवढे हिट होत आहेत, जेवढे बिझनेस होतो तसं मराठीमध्ये होण्यासाठी काय गोष्टी होणं गरजेचं आहे? नाही, साऊथमध्ये काय होतं की तिकडे पण फिल्म फ्लॉप होतात असं काही नाही, फक्त तिकडचे 3-4 पिक्चर्स आपल्याकडे येतात म्हणून आपल्याला असं वाटतं. हा, तो एकीकडे मल्याळम म्हणा की कन्नड म्हणा, तिकडे चांगलं काम होतं. पण माझं म्हणणं आहे की तिकडच्या पेक्षा मराठीमध्ये जेव्हा काही असं आउटस्टँडिंग काम होतं आपल्या फिल्ममध्ये, पण त्याची ही आपणच आपली लोक दखल घेत नाही मराठी इंडस्ट्री ॲज तर त्याचं फार वाईट वाटतं. ओके. इकडे आपण त्याचा भाऊ करतो की ते मल्याळम किंवा तिकडच्या फिल्म्स हे होत आहेत, पण आपल्याकडे काही आउटस्टँडिंग काम होतं तर त्याचं मला वाटतं ते थोडं त्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. त्यांचा ऑडियन्स बेस आहे, म्हणजे आता मल्याळम मूवी असेल, मल्याळम लोक ती बघणारच, तामिळ असेल ती लोक बघणारच, पण मराठी जे ऑडियन्स आहे, प्रेक्षक आहेत, ते कुठेतरी मराठी मूवी बघण्यापेक्षा ते हिंदी बघणं पण प्रिफर करतील. पण तो पण एक आहे भाग. नाही, तो पण पार्ट आहे. तिकडे एक कल्चर, एक सिनेमा कल्चरच आहे, पण आपल्याकडे पण तसं मला म्हणता नाही येईल की मला प्रेक्षकाला दोष नाही देता येईल की आपल्याला त्या लेवलचं फिल्म बनवावं लागेल. काय की सिनेमा इज अ व्हिज्युअल मीडियम, कारण आपण जोपर्यंत सिनेमा त्या लेवलचा बनवू नाही तर प्रेक्षक येणारच नाही. आणि मला असं वाटतं की चांगल्या सिनेमाला प्रेक्षक नेहमीच गर्दी करतील. ओके. आणि काही वेळा असं पण होतं की एकाच दिवशी 2-3 मराठी मूवीज रिलीज झालेत, त्यामुळे पण कुठेतरी ऑडियन्स डिवाईड होतोय. 100%. हे आपण साऊथकडून शिकायला पाहिजे. साऊथच्या कधीच मूवी क्रॅश नाही होत. येस. प्रत्येक ठिकाणी एक आल्यानंतर त्याला गॅप मिळते. हे थोडा डिस्ट्रीब्युटर किंवा इकडच्या लोकांनी समजायला पाहिजे ते प्रॉपरली. ओके. तुमचं अजून कोणते मूवीज येणार आहेत किंवा कोणते प्रोजेक्ट लाईनअप आहेत? हा, काही काम चालू आहे सध्या, पण त्याच्यावर वर्कआउट चालू आहे आणि अजूनही काही गोष्टी डिक्लेअर्ड नसल्यामुळे ते सांगू नाही शकणार. सर, या चित्रपटाची स्टोरी शॉर्टमध्ये सांगाल? मी पहिलेच सांगितलं, ही खालिदची कथा आहे. खालिद हा 5वी शिकणारा मुलगा आहे आणि त्याला वर्गात सर्व अफजल खान म्हणून चिडवतात. ओके. आणि त्या चिडवल्यानंतर तो थोडा डिस्टर्ब होतो आणि का मला चिडवतात त्याचा तो शोध घ्यायला लागतो. त्याच्या आजीला, वडिलांना, सरांना, सर्वांना तो प्रश्न विचारत जातो आणि त्या प्रश्नातून तो कुठेतरी मी मुसलमान आहे म्हणून मला चिडवतात का, आणि त्याच्यातून तो शिवाजी महाराजाचा शोध घेतो. म्हणून खालिद का शिवाजी. ही फारच 2 लाईनीत फिल्म आहे. ओके. सर, एक तर मराठी चित्रपटांना प्रोड्युसर मिळत नाहीत, कारण ते म्हणजे त्यांना खूप रिस्की वाटतं की केवढा बिझनेस होईल, काय होईल. तरी पण या चित्रपटाचं फायनान्स कोणी केलं आणि त्यांच्याबद्दल काय सांगाल? नाही, खरंच गोष्ट आहे. मराठीला फायनान्स, कारण की मी स्वतः 1-1.5 वर्ष फिरलो खरं ते स्क्रिप्ट घेऊन. ओके. स्टुडिओज, काही प्रोड्युसरला दाखवली स्क्रिप्ट, सर्वच म्हणत चांगली आहे वगैरे वगैरे. फायनान्सला घेऊन थोडं, कारण की ती मलाही माहीत नव्हतं केव्हा बनेल. त्यानंतर आमचे मित्र आहेत विकास तावतड, त्याच्या थ्रू मी मायकल थेवर यांना भेटलो होतो. ओके. आणि मायकल थेवर हे एक समाजसेवक आहेत आणि त्यांचं हेल्थकेअरमध्ये फार मोठं काम आहे, ओमनी हेल्थकेअर म्हणून. त्यांना भेटल्यानंतर त्यांना ते स्क्रिप्ट, म्हणजे काय झालं की ते साऊथ इंडियन तमिळ आहेत आणि एक तमिळ माणसाने मराठी फिल्म प्रोड्यूस करावं, इट इज अ ग्रेट, खरंच सांगतो. आणि त्यांना शिवाजी महाराज बद्दल खूप आस्था, तो थॉट जो मी फिल्ममध्ये आहे, आणि लगेच ते कबूल तयार झाले की आपण करूया प्रोड्यूस. म्हणून त्यांनी आणि त्यांचे मिसेस सुषमा गणवीर दोघं रेडी झाले फिल्म प्रोड्यूस करायला. एका शब्दात खालिद का शिवाजी म्हणजे काय? मी मगाशी सांगितलं, ज्याला समजले त्याचे शिवाजी महाराज. ओके. दिग्दर्शक की लेखक, कोणती भूमिका जास्त अवघड आहे? निश्चित दिग्दर्शक. शूटिंग दरम्यानचा सर्वात कठीण सीन कोणता होता? काय होतं, शूटिंगमध्ये आपण खूप प्री प्लॅन असतो काही, पण काही गोष्टी आपल्याला तिच्या, एक फॉर एन एक्झाम्पल, जसं इंटरव्हल मधून बघितलं असेल की तो शिवाजी महाराजचा सावली पडते आणि खालिदवर तिथं इंटरव्हल आहे. तो पहिले प्री प्लॅन होता की पाऊस येतो, खूप पाऊस येतो. लिहिताना आपण खूप असं लिहितो ना, खूप पाऊस आला आणि खाली तिकडे जाऊन उभं राहिला. आता पाऊस आणणं म्हणजे इट इज नॉट अ जोक. ज्या प्रकारचा तो पाऊस आपल्याला बजेट लागतो किंवा नाही का, तो पुतळा वगैरे पण तसा लागेल. त्यावेळेस खूप ट्राय केला की इकडून नाशिकहून मोठा पुतळा वगैरे आर्टला सांगून वगैरे वगैरे, पण ते काही गोष्टी वर्कआउट होत नव्हत्या. ऍक्च्युअली ज्या गावामध्ये तसा पुतळा होता तिथं जाऊन मी शूट केलं ते. अच्छा. हा, आणि माझे जे डीओपी आहेत विजय मिश्रा, मग त्यांनी सांगितलं की आपण लाईट्स वगैरे वेगळे लावून वगैरे नाही का, तो टेक्निकली तो व्हीएफएक्स करण्यात आला पूर्ण तो शॉट, की तो तिथून त्या
वक्त्याचं भाषण ऐकल्यानंतर तिथं येतो, उभा राहतो आणि तो महाराजाकडे ज्या नजरेनं बघतो की तूच माझा राजा, तिथे डायलॉगच नाही आहे. जो मुलगा आहे तो फारच निरागस यांनी बघतो बरोबर. आणि ते वीज चमकते, पूर्ण शॅडो त्याच्या अंगावर पडते ओके. आणि तिथे ते इंटरव्हल आहे खरं त्या फिल्मचा. ओके. तो शॉट करण्यात खूपच म्हणजे, पण इट्स व्हेरी अचिव्हेबल. आज लोक बघतात तर खूप मजा येते पाहताना. बरोबर. एखादा संवाद जो आजही तुमच्या मनात घर करून आहे? खालीद मध्ये ऍक्च्युली ही संवादचीच फिल्म आहे, म्हणजे ज्यातले डायलॉग जे आहेत ते खूपच लागतात. म्हणजे खालीदचे म्हणजे जेवढे प्रश्न आहेत, म्हणजे जेव्हा तो विलांटी उलटी लिहितो, तो म्हणतो की विलांटी उलटी झाली म्हणजे इतिहासही बदलते का. तर हे त्याचं ते सांगणं आहे की त्याचं ते बोचरं लहान मुलं जे विचारतात ते खूपच असं मनाला लागून जातं खरं. तर खरं तर या पिक्चरची ताकद म्हणजे खरंच डायलॉग आहे. कोणी लिहिले डायलॉग? डायलॉग राजकुमार तागडे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका वाक्यात काय सांगाल? एका वाक्यात ते नेहमीच एका वाक्यात एकच सांगता येईल आपल्याला की जसं खालीदसाठी शिवाजी महाराज आहेत तसं आपल्यासाठी पण सर्वांसाठी शिवाजी महाराजच आहेत. शूटिंग दरम्यानचा एखादा मजेशीर किस्सा? नाही, खूप शूटिंग विदिन 21 days आम्ही ती पूर्ण केली. एक व्हेरी गुड टीम, म्हणजे माझी जी टीम होती, कॅमेरामन, साऊंड किंवा आर्ट, माझे ॲक्टर्स, माझे को ॲक्टर्स, ओके, लोकल आर्टिस्ट, आणि मी माझ्या विभागात शूट केलं, म्हणजे अकोल्यामध्ये. ओके. अकोला, बाळापूर, मग लोकल एरियामध्ये तिकडचे काही प्रशासकीय लोक, तर सर्वांनी एक ज्या प्रकारे हेल्प केली फिल्मला, आणि त्याच्यामुळे ते फारच कलेक्टिव्ह एफर्टनी ती लवकरात लवकर शूट झाली फिल्म. क्रिटिसिझम की ॲप्रिसिएशन, कशातून जास्त शिकायला मिळतं? दोन्ही गोष्ट. काय ॲप्रिसिएशन आलं म्हणजे क्रिटिसिझम आलंच ना, आणि ते दोन्ही तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि क्रिटिसिझम आलं तर का आलं, त्याच्यातून ते काही गोष्टी शिकायलाच पाहिजे. ओके. चित्रपटातील सर्वात तुमचा आवडता सीन? सर्वच माझ्यासाठी सर्वच आवडते सीन आहे. मी ते कोणाला विचारतो, प्रेक्षक ज्याने सिनेमा बघतात त्यांना विचार तर कोणतं तुम्हाला आवडला सीन त्याच्यात. ओके. एका शब्दात खालीदचं वर्णन? नाही, खालीदचं वर्णन तेच आहे की खालीद हा एक खूप निरागस मुलगा आहे. ओके. आणि त्याच्यासाठी शिवाजी महाराज त्याचा जो शोध घेत आहे, आणि खरं ते तीच कथा आहे, आणि त्या कथेला तो तुम्हाला सोबत घेऊन जातो, मला असं वाटतं. ओके. ओके. पुढचा चित्रपट कोणत्या विषयावरती करायला आवडेल? नाही, विषय खूप आहेत, असं की आपण कुठं डोक्यात घेत नाही की काय असतं. त्यावेळचे चॅलेंज, त्यावेळचे विषय वेगळे वेगळे असतात आणि तुम्हाला इन्स्पायर करतात, आणि आपण त्या विषयावर काम करतो. शेवटी प्रेक्षकांसाठी खालीद का शिवाजी का पाहावं? काहीतरी वेगळं शिवाजी महाराज आहे त्याच्यामध्ये, काहीतरी वेगळं थॉट प्रोसेस आहे. ओके. काहीतरी वेगळं म्हणणं आहे खरं तर. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की तुमच्या गावी हे शूटिंग झाले अकोल्यामध्ये. ओके. तर तिकडच्या लोकांचा जो सपोर्ट असतो तो कसा असतो कम्पॅरेटिव्हली मुंबई किंवा सिटीमध्ये जे आपण शूट करतो, त्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? नाही, खूप कलेक्टिव्ह आहे, कारण की तिकडे त्या लेवलवर शूट होत नाही खरं तर आमच्या गावाकडे. ओके. पहिल्यांदा त्या स्केलवर तिकडे शूट झाली, अकोला वगैरे. तिकडे परमिशनचं वगैरे काय? नाही, जवळपास परमिशन्स तर काय, ते एक लोकलमध्ये तुमचं एक अटॅचमेंट असते, एक दोस्ती असते सर्वांसोबत, आणि त्या परमिशनपेक्षा ती फार कामात पडतात सर्व गोष्टी. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. तुम्हाला तुमच्या पुढील प्रोजेक्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि मी आणखीन एक वार सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी खालीद का शिवाजी पाहावं आणि रिॲक्शन कळवावं. ओके. तर हा चित्रपट OTTवरती रिलीज झाला आहे, तर तुम्ही सर्वांनी नक्की बघा आणि तुमचे अभिप्राय कमेंट्सद्वारे द्या. धन्यवाद.